डॅन बावड्या, आज जगातलं कोणतीही मोठी, लहान असो मोठी असो, कोणती संख्या याचं स्क्वेअर रूट कसं फाइंड करायचं, स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ कसं फाइंड करायचं ते बघ. त्याच्या युनिट प्लेसला हे बघ, युनिट प्लेस आहेत ना, हे युनिट प्लेस हे जे आहेत ना, हे सोडून 1 4 9 6 सोडून कोणतंच येत नाही. फक्त 0 आणि 5 हे दोन जर सोडले तर, आणि 0 आणि 5 ची स्टिक नंतर सांगणार आहे. तर चला आपण आता काय करू, याचं स्क्वेअर रूट काढून घेऊ, म्हणजे वर्गमूळ काढून घेऊ. जर हा युनिट प्लेस पाहायचा, अगोदर याचं बघू आपण. युनिट प्लेस पाहायचा एक असन तर याची कोणती येणार, याच्या पाठीमागं याचे स्क्वेअर रूट कोणते येणार, एक तर 1 येईल किंवा 9 येईल. ह्या दोन संख्यातून येईल. आता याच्या पाठीमागचं पाहायचं. आता हे जर सोडून दिले, समजा हे किती संख्या आहे, 16 म्हणजे 16 कोणाचा वर्ग आहे, 16. आता ऑलरेडी वर्ग आहे, पण याच्या खालचं जवळचं कोणतं स्क्वेअर रूट आहे ते बघायचं, कोणत्या संख्येचं आहे. तर 16 आहे, तिथे 16चं म्हणजे किती रे, एक तर 4. 16चा रूट किती आहे, 4. हे 4 एक तर हा जो स्क्वेअर आहे हा 41चा असेल किंवा 49चा असेल. त्या दोघांच्या मधला जो स्क्वेअर रूट आहे, कोणती संख्या आहे जी, त्याचा आधी आपल्याला स्क्वेअर रूट पाहिजे. दोघांच्या मधात 45 काय आहे, 45. त्या 45चा आपण स्क्वेअर काढून घेऊ. 45चा स्क्वेअर किती येतो माहिती आहे का, कधी पण जर 5 युनिट प्लेसला असला तर याचा आन्सर येत असतं 25. किती येत असतं, 25. आणि 4च्या अगोदर काय लागत असतो, 4च्या नंतरचा नंबर असतो 5. काय असतो, 5. म्हणजे 4च्या नंतरची संख्या जी आहे 5, या दोघांचं काय करायचं, मल्टिप्लाय करायचा. म्हणजे 5 चौकी झाले 20. आता 20 25 पेक्षा ही संख्या जर छोटी असेल तर वर्ग छोट्याचा, आणि 20 25 पेक्षा ही जर संख्या मोठी असेल तर स्क्वेअर कोणाचा असणार आहे, मोठ्याचा. म्हणजे छोटी असल्यामुळे हा काय असणार आहे, त्याचा स्क्वेअर असणार. कळालं का बावड्या. तर चल मग हे पाठीमागचे दोन हे गपकन काढायचं आणि खपकन कमेंट मध्ये फेकायचं. कसं, मास्तर म्हणी तसं.